हा क्वेश्चन बघा 44 नंबरचा. या क्वेश्चनला UPSCमध्ये UPSC ट्रॅप म्हटलं जाते. ट्रॅप याकरिता कारण या प्रकारच्या प्रश्नांना UPSCने विशेष करून विद्यार्थ्यांचा वेळ जाण्यासाठी फ्रेम केलेला असतो. जसं यामध्ये विचारलेलं आहे की हाऊ मेनी ऑफ देम कंटेन प्लास्टिक, म्हणजे या तिघांपैकी कशामध्ये प्लास्टिक आहे. एक सिंपल विद्यार्थी विचार करेल की आयग्लास लेन्सेसमध्ये प्लास्टिक तर आहे, बट सिगरेट बट्स आणि कार टायर या दोनमध्ये तो कन्फ्यूज होईल आणि कन्फ्यूज होईल त्याचा वेळ जाईल आणि UPSCला हेच पाहिजे. मग या प्रकारच्या प्रश्नांना टॅकल करण्यासाठी एक सिंपल टेक्निक आहे की विद्यार्थ्यांनी या प्रकारच्या प्रश्नांमध्ये नॅरो व्ह्यू यूज न करता एक ब्रॉड व्ह्यू म्हणजे पूर्ण जागतिकरित्या विचार करणे खूप आवश्यक आहे. म्हणजे सिंपल मला हे सांगायचं आहे की कुठल्याही देशातील कुठल्याही कंपनीमध्ये जर का 0.001% सुद्धा जर का प्लास्टिक यूज होत असेल ना कार टायरमध्ये किंवा सिगरेटमध्ये, तर इथे आपण चुकू शकतो. म्हणून या प्रकारच्या प्रश्नांमध्ये ऑल 3 म्हणजे जर 4 दिले असेल तर ऑल 4, 5 दिले असेल तर ऑल 5 असं ॲन्सर ऑलवेज बरोबर राहते. म्हणून याला UPSCमध्ये ट्रॅप म्हटलं जातं.